नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेत आजच्या भागात आपण पाहिलं की प्रिया प्रतिमा आत्यांच्या खोलीत जाऊन प्रतिमा आत्यांना सायलीच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत असते. ती खूप घाबरल्याचं नाटक करून प्रतिमा आत्यांना म्हणत असते की आई मला खूप भीती वाटते गं, मी तुला म्हणलं होतं ना ती सायली चांगली मुलगी नाही आहे आणि आता हे सिद्ध झाले. ती सायलीनं तुला वेडं ठरवायला निघाले. तिने घरात सगळ्यांना सांगितले की तुला वेड लागले आणि तुला मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे आणि घरातले सगळेजण तिचं पण तू काळजी करू नको आई, मी तुला काहीच नाही होऊ देणार. मी त्यांना सांगितले की मी माझ्या आईला वेड नाही लागले, ती काही वेडी नाही आहे, तिला या सगळ्या उपचारांची गरज आहे. आणि ती प्रतिमा आत्यांना म्हणते की तू जरा सावध राहा, तू एक काम कर, जेव्हा डॉक्टर येतील ना तेव्हा तू बाहेरच येऊ नको, तू आतून कडी लावून घे. सायलीने जर तुला आवाज दिला ना तरी तू बाहेर येऊ नको, तरच तिचा प्लॅन फसेल. आणि रडत रडत म्हणते की आई तू जर डॉक्टरांना भेटली ना तर ते डॉक्टर तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकतील, तुला जायचं आहे का वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये. प्रतिमा आत्या पण घाबरून खुणावून म्हणते की नाही. प्रिया खुश होते आणि म्हणते आई मी नेहमी तुझ्यासोबत आहे, तुझी मुलगी ना खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी आहे, फक्त तू एकच कर, त्या डॉक्टरांना फक्त भेटून देऊ नकोस हां, बाकी सगळं मी बघून घेईल. आणि ती खुश होऊन तिथून निघून जाते. दुसरीकडे आपण पाहतो की सायली डॉक्टरांना प्रतिमा आत्यांबद्दल काय काय सांगायचं ते सगळं लिहून ठेवत असते की प्रतिमा आत्यांना ॲक्सिडेंटच्या पूर्वीचं काही आठवत नाही आहे आणि त्या चेहऱ्याची भाजलेली बाजू सतत लपवून ठेवतात आणि त्यांची वाचा ॲक्सिडेंटच्या शॉकमध्ये गेली असेल का हे सगळं ती एका डायरीमध्ये लिहून ठेवत असते. तेवढ्यात अर्जुन फ्रेश होऊन तिथे येतो आणि सायलीला विचारतो एवढं काय लिहिताय तुम्ही. तर सायली सांगते की डॉक्टरांना काय विचारायचं ते सगळं मी लिहून ठेवते, म्हणजे ऐनवेळी काही राहायला नको. अर्जुन सायलीला सांगतो की मी आज ऑफिसनंतर सुमन काकूंना भेटायला गेलो होतो, मला त्यांच्याशी तन्वीबद्दल बोलायचं होतं म्हणून मी गेलो होतो. मला सारखा प्रश्न पडत होता की असे कोणते पुरावे आहेत की ज्याने हे सिद्ध झालं की प्रिया हीच खरी तन्वी आहे. अर्जुन कपाटात काहीतरी शोधत पुढे बघून सायलीला हे सांगत असतो. अर्जुन सांगतो की मला ना सुमन काकूंनी सांगितलं की तन्वीने तिच्या लहानपणीचा फोटो दाखवला होता आणि ते लॉकेट पण दाखवलं होतं जे पूर्ण आजीने मला दिलं होतं. आणि मी तन्वीला आणि हो सगळ्यात महत्त्वाचं सुमन काकूंनी मला सांगितलं की तन्वीच्या तळपायावर एक तुळशी पत्राचं बर्थमार्क आहे पानाच्या आकाराचं. हे सगळं सांगून तो मागे वळून बघतो तर सायली तिथून निघून गेलेली असते. अर्जुन स्वतःशीच म्हणतो की काय मिसेस सायली, म्हणजे मी जे काही सांगितलं ते तुम्ही ऐकलंच नाही. दुसरीकडे आपण पाहतो की सायली स्वतःशीच बोलत असते की ह्यांच्या डोक्यातून तन्वीबद्दल खूळ काही जात नाही आणि आज तर हद्दच झाली, ते सुमन काकूंकडे गेले, उगाच सगळ्यांना त्रास. तर दुसरीकडे प्रिया रविराज काकांशी बोलत असते. ती म्हणते की बाबा मला हे नाही पटत, बाबा माझी आई काही मानसिक रुग्ण नाही आहे, तिला ट्रीटमेंटची नाही, आपल्या प्रेमाची गरज आहे आणि आपल्या नात्यांवरती विश्वास ठेवायला हवा, आपण धीर धरूया, तिला हळूहळू सगळं आठवेल. रविराज काका प्रियाला म्हणतात की इतके दिवस आपण प्रयत्न करतच होतो ना, मग आता पुढचं पाऊल नको का टाकायला. प्रिया घाबरत असल्याचं नाटक करत म्हणते की बाबा पण आईला गोळ्या बिळ्या देऊन भलतंच काही झालं तर, आणि रडत म्हणते की बाबा आईला त्रास झाला तर ते मला नाही सहन होणार. रविराज काका प्रियाला समजावत म्हणतात की तिला काही नाही होणार आणि तिला चांगली ट्रीटमेंट देऊ आणि घरात तिची काळजी घ्यायला सायली आहेच की. हे ऐकून प्रियाला खूप राग येतो. रविराज काका प्रियाला म्हणतात की बाळा तुला तुझी आई बरी व्हायला हवी आहे ना, तिला खरंच ट्रीटमेंटची खूप गरज आहे. प्रिया टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की बाबा आपण आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि आई तिथून गायब झाली तर, बघितलं ना तुम्ही दहीहंडीच्या वेळेस कसं झालं होतं ते. आणि म्हणते की जर तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञ आणायचेच असतील ना तर तो घरी आणा, मी आई बाबतीत कोणतीही रिस्क घेणार नाही आहे. रविराज काका म्हणतात की हां ठीक आहे चालेल, मला तुझी अट मान्य आहे. मग रविराज काका तिथून निघून जातात. प्रिया नागराजला फोन लावते आणि चिडून सांगत असते की ती वहिनी तुमची, तिचा तो अर्धा मेंदू झिजलाय ना तो नॉर्मल करण्यासाठी किल्लेदार आता मानसोपचार तज्ज्ञांना बोलवणार आहेत, लवकरच तिची ट्रीटमेंट पण सुरू होणार आहे. हे ऐकून नागराज पण टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की काय मानसोपचार तज्ज्ञ,
पण तिच्यावर हळूहळू ट्रीटमेंट करायचं ठरलं होतं ना. प्रिया म्हणते की ते दिवस गेले आता, किल्लेदाराला त्याची बायको लवकर बरी व्हायला हवी आहे. आणि ती नागराजला म्हणते की ती प्रतिमा पूर्वीसारखी आता बरी होणार आणि तिला ॲक्सिडेंटबद्दल सगळं आठवणार. तिला हे पण आठवणार की मी तिची खरी मुलगी नाही आहे. नागराज तिच्यावर चिडून म्हणतो की आणि तू काय करणार, तिथे आरती करत बसणार का? महत्त्वाचं काय काम आहे आपलं प्रतिमा वहिनीकडे लक्ष ठेवायचं, ते कोण करणार? प्रिया पण चिडून म्हणते की सगळं मीच करते आणि तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त माझ्या जीवावर तिथे बसून उड्या मारताय. मी फक्त तुम्हाला सांगायला फोन केला होता आणि बाकी काय करायचं ते माझं मी बघून घेईल. आणि ती रागाने फोन ठेवते. नागराज स्वतःशीच घाबरून म्हणतो की वहिनीला उत्तम ट्रीटमेंट मिळेल याची दादा व्यवस्था करणार आणि जर तिची स्मृती परत आली तर. दुसरीकडे आपण पाहतो की सुभेदारांच्या घरी सगळेजण रविराज काकांची वाट बघत असतात. रविराज काका मानसोपचार तज्ज्ञांना आणायला गेलेले असतात म्हणून. अर्जुन म्हणतो की खूप वेळ झाला सिनियरला जाऊन, मी फोन लावतो. तेवढ्यात रविराज काका डॉक्टरांना घेऊन तिथे येतात. रविराज काका डॉक्टरांची ओळख करून देतात की पूर्णा आजी ही डॉक्टर श्रद्धा ठाण्यातील खूप मोठ्या डॉक्टर आहेत आणि माझी जुनी मैत्रीण पण आहे. सायली त्यांना विचारते की तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? डॉक्टर म्हणतात की काहीच नको, मी आज फक्त प्रतिमा वहिनींशी गप्पा मारायला आले आहे. प्रतिमा आत्या सायलीजवळ उभ्या असतात. त्या प्रियाकडे बघतात तर प्रिया त्यांना मानेनं नाही म्हणून सांगते. मग प्रतिमा आत्या तिथून घाबरून जायला निघतात. प्रिया खुश होऊन मनातच म्हणते की येस, प्रतिमाला पाठवलं ते बरं झालं, पढवलं ते बरं झालं. आता ही डॉक्टर तिला ट्रीटच करू नाही शकणार. रविराज काका प्रतिमा आत्यांना थांबवत म्हणतात की प्रतिमा 1 मिनिट प्लीज. ते म्हणतात की मला माहीत आहे मी तुझ्यासाठी अनोळखी आहे, पण मी तुझ्या भावनांचा आदर ठेवतो म्हणूनच आतापर्यंत कधीही तुझ्याशी बोलायला आलो नाही. आणि ते इमोशनल होऊन म्हणतात की आम्हाला सगळ्यांना आमची जुनी प्रतिमा परत हवी आहे आणि त्यासाठी तुला तुझा भूतकाळ आठवायलाच हवा, तरच तुझाही हा मानसिक छळ थांबेल आणि तन्वीलाही तिची आई परत मिळेल. हे ऐकून प्रिया टेन्शनमध्ये येते आणि मनातच म्हणते की अरे यार, मला नको आहे ही अर्ध्या मेंदूची आई, त्यापेक्षा हिची आणि तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर. रविराज काका प्रतिमा आत्यांना म्हणतात की हे बघ, तुला तुझी सगळी नाती आठवायलाच हवी, एवढीच फक्त आमची इच्छा आहे. आणि ते म्हणतात की प्लीज डॉक्टर श्रद्धा जे काही म्हणतायत ना ते एकदा ऐकून घे. आणि ते हात जोडून म्हणतात की प्लीज एकदाच. सायली पण प्रतिमा आत्यांच्या जवळ येऊन म्हणते की प्रतिमा आत्या, बघितलं ना रविराज काका किती कळकळीने सांगतायत तुम्हाला, तुम्ही घाबरू नका, आम्ही सगळे आहोत ना तुमच्याबरोबर. आणि हात जोडून म्हणते की प्लीज एकदा आमचं ऐका. मग पूर्णाजी म्हणते की प्रतिमा, तुला कसलाही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी आहे. आणि हात जोडून विनवणी करत म्हणतात की पण तू इथून जाऊ नकोस. कल्पना आणि अर्जुन पण तिला विनवणी करत असतात आणि हात जोडतात. अर्जुन प्रियाकडे बघून तिला पण म्हणतो की तू पण कर ना. मग प्रिया नाईलाजाने तोंड वाकडं तिकडं करत हात जोडते. तिला खूप राग येत असतो. मग प्रतिमा आत्या डॉक्टरांसमोर जाऊन बसतात. प्रिया खूप टेन्शनमध्ये येते आणि ती मनातच म्हणते की ये अशी पलटी नको मारूस मूर्ख बाई, तुझी मेमरी परत आली ना तर आमचा सत्यानाश होईल. डॉक्टर प्रतिमा आत्यांना म्हणतात की प्रतिमा वहिनी, मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल, तुम्हाला चालेल का? तुम्ही खुणावतात, तुम्हाला चालेल तशी उत्तरं द्या. डॉक्टर प्रतिमा आत्यांना विचारतात की हे घर म्हणजे तुमचं माहेर आहे, इथलं तुम्हाला काही ओळखीचं वाटतं का? म्हणजे ही जागा, इथली माणसं, घरातले सगळेजण उत्सुकतेने प्रतिमा आत्याकडे बघत असतात. पण प्रिया मात्र खूप टेन्शनमध्ये आलेले असते. प्रतिमा आत्या मान हलवून नाही म्हणतात. डॉक्टर परत विचारतात की तुम्हाला तुमचं नाव तरी आठवतंय का? सायली सांगते की मला जेव्हा या पहिल्यांदा भेटल्या होत्या ना तेव्हा मला यांनी त्यांचं नाव कविता असं सांगितलं होतं. डॉक्टर परत प्रतिमा आत्यांना विचारतात की तुम्हाला अपघाताबद्दल काही आठवतंय? प्रतिमा आत्या परत मान हलवून नाही म्हणतात आणि खुणाने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. डॉक्टर म्हणतात की काय बोलतायत, ह्या काहीच समजत नाही आहे मला. रविराज काका म्हणतात की प्रतिमा असं सांगते की तिला ॲक्सिडेंटबद्दल काहीच आठवत नाही आहे आणि ती आमच्यापैकी कोणालाच ओळखत नाही आहे. मग डॉक्टर तिला खूप काही प्रश्न विचारतात. प्रतिमा आत्या पण त्यांना खाणाखुणा करून उत्तरं देत असते. तिच्या खुणा डॉक्टरांना काहीही समजत नसतात म्हणून रविराज काका सगळं एक्सप्लेन करत असतात. रविराज काकांना तिची भाषा समजते म्हणून घरातले सगळेच कौतुकाने रविराज काकांकडे बघत असतात. डॉक्टर म्हणतात की
आपण ट्रीटमेंट सुरू करूया. अशा केसेसमध्ये काही आउट ऑफ द बॉक्स उपाय असतात, पण त्याबद्दल आपण सध्या तरी नको विचार करायला. त्या काही औषधं लिहून देतात आणि सांगतात की ती फक्त वेळेवरती द्या. रविराज काका म्हणतात की श्रद्धा, प्रतिमाला जितक्या लवकर बरं करता येईल ना तितक्या लवकर बरं कर. डॉक्टर म्हणतात की हो, आपण सगळे प्रयत्न करूयात आणि त्या तिथून निघून जातात. प्रिया खूप टेन्शनमध्ये आलेली असते. ती रविराज काकांच्या हातातून त्या गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन ओढून घेते आणि म्हणते की द्या बाबा, ते मला द्या. पूर्णाजी म्हणते की तन्वी, ते सायली किंवा कल्पनाकडे दे, त्या दोघी प्रतिमाला वेळेवरती औषध देतील. हे ऐकून प्रियाला खूप राग येतो आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला काय वाटतं की प्रतिमाची स्मृती खरंच परत येणार का आणि नागराज आणि प्रिया मिळून काही नवीन कारस्थानं करतील का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.